छत्रपती शिवाजी महाराज 5-10 मिनिट वेळामध्ये ॲडजस्ट करा, मंदिर चालू असतं किल्ल्यावरती परत तुम्ही येणार पैडी माटे का बीड लक्षात ठेवा. तुम्ही आता ज्योतिबाला जाणार आहात. आता आलात कुठून? कोल्हापूर देवाला कुठला गेला? बाळूमामा. हो का जाऊन माहिती आहे ते का गेला माहिती का? बाळूमाला जाऊन आला. आता ज्योतिबाला जाणार याचं कारण आहे. तुम्ही गेला पण जायला कारण ते राजे नसते ना, देवाला जाऊ शकत नसतात. मी वेगळ्या देवाला गेला. तुला हिंदू राजेंनी आपले स्वराज्य ठेवले आणि आपण हिंदूंनी बघतो मराठ्यांनी. नाहीतर आपण आज दिसलो पण नसतो. मी छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण सगळे बघतो. म्हणजे आपले आराध्य दैवत शिवाजी महाराज आहेत. आपण हा किल्ला पाहतो, एकमेव किल्ल्यावरती गाडी फिरते. जिथे टॅक्स केला इथून किल्ल्याला सुरुवात झाली. तिथे होता 4 दरवाजा. तो इंग्रजांनी फोडल्यामुळे गाडी करावं केली. नाहीतर किल्ला खाली लावून गाडी खालवून किल्ला चालत करावा असतो. 300 किलो किल्ला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जो किल्ला पाहतोय हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज शक्यतो किल्ले बांधायच्या नादाला लागत नव्हते. किल्ले जिंकत होते कारण राजे जगले होते 50 वर्ष. किल्ले जिंकले होते 365. सगळेच किल्ले जर बांधू शकले असते तर शक्य होते गो. बांधलेले किल्ले जिंकत होते. वेळी वस्तू खर्ची वस्तू. हा सुद्धा किल्ला बांधलेला जिंकला. का हा राजाभोज का गंगोत्री म्हणायकले का? या राजाभोजनी 1052 ते 1112 किल्ल्याची तटबंदी बांधलेली आहे. आणि आपण जी इमारती पाहतोय 15व्या शतकात विजापूरच्या दिवशीने बांधलेली आहे. ही इमारत पाहतोय ती बांधलेली आहे शिलाहारवंशी भोजराजांनी. याचं नाव आहे धान्याचे कोठार अंबरखाना बाली किल्ला. आपण धान्य कसं मोजतो माहिती का? आता किलोग्रॅम, मॅट्रिक टन, क्विंटल. तर पूर्वी मोजायची शेर, खंडी, मन पाहिली. एक खंडी म्हणजे 20 पोती, तर 40,000 खंडी 5 लाख पोती धान्यामध्ये ठेवली. 5 लाख पोती धान्य यायची कुठून? शेतसराला गा. आपण सगळे व्यवहार पैशावरती करतो. पूर्वी सगळे व्यवहार धान्यावरती घ्यायचे. शेतसरा आणला जायचा आणि सैन्याला खायला ते वापरलं जायचं. कळलं का? आता धान्य कसं होतं ते कसं करायचं तुम्हाला मी दाखवणार आहे. तर हेच कारण होतं शिवाजी महाराज इथून विशाळला जायचे. आता चला रे बघा सर, तुम्ही कदाचित इथे आला असता नसता मला माहीत नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की धान्य कसं होतं ते कसं काढायचं. आपण दगडं बघून दगडांचा इतिहास समजत अतिशय मोठं गोडाऊन आहे. महाटात एवढं मोठं गोडाऊन तर होल दिसतात का? त्या होलमध्ये धान्य किती होतं त्या सगळ्याच होल या धान्याबरोबर या मिक्स करायला तर कंटिन्यू किल्ली लागून त्या जमिनी शेणात इथून धान्य काढलं जायचं. म्हणजे हे बंद होतं ना, दरवाजे बंद असेल. धान्य मोजायचं कसं सुद्धा किती मागवावं लागेल. मध्ये 7 खांब आहेत का? 10 खांब त्याला आहे का? हो आहे. कुठं आहे? ही सेकंड स्टेज त्याला आहे का? नाही. इथे बाहेर हो आहे. याच्यावर स्टॉक काढणार आहे शिल्लक सगळं. किती राहिले किती नाही. आणि यामध्ये सगळे धान्य मिक्स होणार. सगळ्यात मोठी होती इथं होतं गंगात भात ठेवायचं तांबू. 2 नंबरची होती जमुनात वरी ठेवायची. वरी माहिती रोपास आणि 3 नंबर सरस होते नाचून ठेवायची. भात वरी लागते गंगा जमुनानी. तर धान्य वर कसं नाही तुम्हाला मी दाखवणार आहे. तुम्ही रेकॉर्डिंग चालूच आहे ना? आता इकडे आता छत्रपती शिवाजी महाराज किल्ल्यावरती केव्हा आली होती? अच्छा तेव्हा योजना आहे का? 15व्या शतकात शिवाजी महाराज नव्हते. राजे होते 16व्या शतकात. 15व्या शतकात होतो मोगलाई. मोगल मराठी बायकांना पळून नेलं जायचं. घरं पडली जायची, मंदिरं पडली जायची. आपल्या मराठी लोकांना कोण वाल नव्हता की सगळं संपूर्ण होतं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती ना. ते राजे साहेब असे मोठे झाले नव्हते. आपण तो घर काम करतो घडले त्यांनी. या राजाने 18 पगड जातीची माणसं 12 बोलदार सामान्य माणसांना घेऊन स्वराज्य उभा केले. आपले राजे खेळता घेता किल्ला जिंकायचे. 500 मावळी घेऊन जायचे. 5000 माणसांना मारण्याचे. राजे कोणाला दिसले नव्हते. त्या राजांना मोगल लोक नव्हते. दक्कन का चोवाई शुभा काश जाता है काश जाता है पता नहीं चलता. दिखता तो है लेकिन दिखता नहीं है. असे मारण्यात येईल. जंग विचारली आपल्या राजांना मारण्याचे. राजा आपले सापडत होते. तेव्हा हाच विजापूर दरबार भरला. बडी बेगमने शिवाजी महाराजांना मारण्यासाठी 1669 पानाचा विडा ठेवला होता. कोण पकडला
केला का शिवा सगळी मोगल सगळी साधारण बनली विजापूरच्या दरबारातली. आणि हा विडा उचलला होता कोणी माहिती का? वाईचा सुभेदार अफजल खान. याचं नाव होतं राक्षस हत्ती. 8 फूट उंच 3 फूट रुंद. जेव्हा बसला की 20 भाकरी खायचा. पोलादी पार हाताने वापरायचा. प्रचंड असा ताकदवर अफजल खान. त्याला बायका होत्या 64. त्याला होता ताकदीचा गर्व. औरंगजेबला कैद केली. आणि याचं खरं नाव आहे अब्दुल्ला खान भटारी. जेवण करणाऱ्या बाईचा मुलगा लक्षात ठेवा. त्यांनी हा विडा उचलला होता. याला वाटलं इतना सातोय शिवा मी तिकीट केला आणि पानाचा विडा उचलला. मराठी त्याला घरी पेटवली, मंदिर पाडली, जाळपोळ केली. फक्त ताकदच वापरली, डोकं वापरलंच नाही. त्याला वाटलं होतं स्लेजिंग शिवाजी महाराजांना उपसवायचं आपल्या वाक्याने करायला लावायचं. तर आपले राजे एवढे हुशार होते. एवढा आक्रमण सगळं पाहिलं, एवढा विध्वंस पाहिला, तरी सुद्धा राजा आपले शांत होते. आणि राजाने योग्य वेळेला पत्र होतं. हम आपसे बहुत करते हैं, हम आपसे बहुत छोटे संसार हमसे क्या लड़ना, हम आपके सामने खड़े भी नहीं हो सकते. अफजल खान आपकी ताकद बहुत बड़े, सल्तनत बहुत बड़े. अफजल खान फुगला. त्याला वाटलं शिवाजी महाराज मला पूर्णपणे धावली. आणि यांनी प्रतापगडच्या पायथ्याला राजाने आपल्याला भेटायला घेऊन घेतला माहिती ना. हम आपसे मुलाकात करण्यात येते, मिळणार जाते. 10 नोव्हेंबर 1659 प्रतापगडच्या पायथ्याला भेटायला गेली. राजांना पाहिलं की त्याला वाटलं इतका सातोय शिवा मुसल के रोज घेऊन छत्रपती शिवाजी महाराज की जय. या आपल्या राजाने याच अफजल खानच्या पुढे लागलेल्या कुठून हत्तीसारख्या अफजल खानचा एकटा उभा अफजल खान राजे अफजल खानला मारून बाहेर पडले. त्यावेळी राजांच्या मागावरती गेली. तर उत्तर येईल मोगलाई राजांच्या मागे लागली होती. त्यामध्ये होती 28 नोव्हेंबर 1659 छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा राजे इथं आलेत. आणि ही जो बातमी विजापूरच्या दरबारात आली की अफजल खानला मारून लावून परागड जिंकला. त्यावेळेला आणखीन एक सुभेदार तयार झाला सिद्धीजवळ. हो त्यांनी 40,000 फौजी विजापूरच्या दरबारात गेले. पनागडला पूर्ण पण 40,000 फौजीनं पनागडला पूर्ण गेले. आणि राजाला किल्ल्यावरती अडकून पडले. 4 महिन्या वेळा होता. बाहेर करू शकत नव्हती. सगळं धान्य खलास करायचं होतं. ती गोष्ट साईबाई वारल्या तर राजाने जाता नाही. लक्षात ठेवा. त्यांनी धान्य संपवत होते. 4 महिन्यात मुसळधार पाऊस तुला घालून धान्य संपलं. तुमचं काम नाही शूटिंग करायचं. एवढा मोठा संघर्ष राजाने किल्ल्यावरती गेला आपल्या की 21 दिवस उपाशी काढलेले. हो का तो सैन्याला धान्य बरं इथून बाहेर कशी निघली? राजांनी धान्य संपलं. होते ना राजांनी याच किल्ल्यावरती आपल्यासाठी दिसणारा एक नकली शिवाजी तयार करतात. डमी शिवाजी शिवा तो रस्ता आहे ना पावनखिंड रस्ता पाय जायचा तर बारीने काय करत नाही. मला भरपूर सांगायचं होतं. चालेल चला ना सगळे लवकर मस्त व्हिडिओ चालू आहे. आणि ह्या रस्त्याला जर आला नसता येण्याला तुमच्या काय अर्थच नाही. आले सगळे राजे गडावरती आले. तुम्हाला सांगितलं धान्याचं कुटुंब धान्य संपलं. सिद्धीचा वेळा आणखी मजबूत झाला. सिद्धी खुश झाला कारण त्याला वाटलं आता धान्य संपले मला शिवाजी महाराज शरण येणार. कारण राजांना काय सुचत होतं त्यावेळी राजांनी एक नक्की शिवाजी तयार धनी शिवाजी शिवा राजेंद्र याला पाहिलं त्यावेळी राजांना वाटलं अरे आपल्या तुम्ही राजे म्हणले होते तर शिवा दिसतो तो मार्गाचा एक दुसरा शिवाजी महाराज होशील का. ते शिवाजी म्हणले होते राजे मी हवी तुमच्या चक्रावराज आमच्या लायकीने तुमचा अंगारा कसा करायचा. राजे म्हणले होते 10 अंगारा फिरी करावरलं. संपूर्ण गडावर फिरला. शिवाजी महाराजांचा सारखा फिरला. सर्वांना वाटलं आपला राजाला जेव्हा आपल्या राजाने विचार केला जर माझी माणसं पसतात तर दुश्मनच मला कोणी ओळखू शकत नाही. राजाला विचारलं होतं शिवाय कधी कामगिरी करणार का. ते शिवाजी म्हणले होते राजे कुठलंही काम द्यायचं जन्माचं जातीसारखं ते राजाने नक्की शिवाजी करायला सांगितलं. त्याला सांगितलं नक्की शिवाजी म्हणून सिद्धीकडे जायचं. आनंदाने तयार झाला. माहिती तुम्ही म्हणणार तरी सुद्धा राजांसाठी जीव द्यायला तयार झाला. आणि राजाने सिद्धीला निरोप धरला. आम्ही त्याला शरण आलो भेटायला ते गडाव सगळं सिद्धीला वाटलं खरोखर शिवाजी महाराज आपल्या शरण आले. ते झालं काय 12 जुलै 1607 2 पालख्या तयार केल्या. मुसळधार पावसा एका पालखी नक्की शिवाजी बसले एका पालखी आपण सध्या कुठे पाहणार ना त्या सध्या कुठे 2 पालख्या तयार झाल्या होत्या. राजे भेटायला गेले शिवा कसला त्यावेळी पाहिलं त्यावेळी राजेंचे डोळे दिसले. कुठेही शिवाजी महाराज राजेंनी या शिवा कसला तर ती मुक्ती मारल्याने आपल्या राजांच्या डोळ्यातून आशीर्वाद होते. आणि अश्रू सावरत राजेने शिवाजीला एकच वाक्य विचारलं अरे शिवा
आईच्या एवढा आनंदीत दिसतोस माहेर का तुझ्याला सिद्धीकडे शिवाजी महाराज म्हणून तर तिथे गेल्यावर मारला जाऊ शकतोस कदाचित तुझी माझी शिवाजी देतो तर इच्छा असेल कामना असेल वतन वितन सांग दिलं जाईल ते शिवाजी म्हणले होती राजे मी न्हावी आणि ताकीन जर नाही जन्म नसलो तर बेलो तर मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतोय एका गोष्टी मला सार्थ अभिमान आहे कारण माझ्या अंगावरती अंगरकार राजा तुमचा आहे डोक्यावरती गिरेटो तुमचा आहे कवड्याची मा तुमच्या पादुका तुमच्या आहेत तुम्ही होऊन बनण्यापेक्षा जगात मोठी दौलत तुमची आहे का 7 जन्माची पुण्य मी न्हावी म्हणून जन्मलो तर मरताना शिवाजी महाराज म्हणतोय एका गोष्टी मला सार्थ अभिमान आहे आणि एवढी गोष्ट माझी पुरीची आहे असं असत गेला त्या मृत्यूच्या पालखीत बसला ती पालखी गेली 4 दरवाजातून खाली सिद्धीकडे खरे शिवाजी महाराज आपले पाठीपूर देशपांडे फुलाई देशपांडे रायाबाबा तर सयाजीबद्दल 500 बांधल समाज घेऊन याच वाटे विषयाला गेले त्याच वाटेल हाच रस्ता आहे राजजिंजी मार्ग पाऊन बघा वातावरण तरी खाली गेलेले पावन खिंड संघर्ष शिवरायांची आहे का राजेतून खाली उतरले रिक्षाला निघाले आणि या शिवाजी शिवाजीनंतर 4 तासांनी ओढला आपल्या शिवाजी महाराजांचा पाठा करण्यास सुरुवात केली त्यावेळेला पावनखिंडीत त्यांनी जवळ पाहिजे बाजीराव देशपांडे ऐकले का नावे राजे म्हणले होते बाजावर लढायला हवं त्यांनी जवळ होते तर आपले राजे म्हणले होते राजा तुम्ही थांबायचं नाही बाजी घेतला राजे जायला काय नव्हते तर आपल्या राजेची लहान मुलासाठी संधी होती बाजीराव देशपांडे तुम्ही जगला तो स्वराज्य एक बाजी गेला स्वराज्याला हजारो बाजी तयार केली दुसरा बाजा होणार नाही जगला पाहिजे तुम्ही निघून जावा जोपर्यंत बाजीच्या अंगात रक्तात ठेवा ठेव आहे तोपर्यंत एकाही गेली मला खिंड वाढून देत नाही 5 लोकांचा आवाज करा तोपर्यंत खिंड सोडून येतो राजे गेलेत मोठी मावळी घेऊन आणि याच बाजीने प्रहर महादेवचा मुलगा म्हटला 2 तलवार घेतल्याने खिंडी मावळी त्या बाजीच्या 20 जर लढत होती तर बाजीराव देशपांडे ऐकत नव्हते रस्त्याच्या थळत पडले होते जेवढे वार केले तेवढे झेललेत सपासप सुटले होते 40 वार अंगावर झाले होते सख्या भाऊ कडला मरून पडलेला तुला देशपांडे तर आपल्या राजनीती देशपांडेची काय नव्हती आवाज केले आणि 5 आवाज केले गनिमाने ओलांडली यांच्या वेळेला आवाज झाले त्यावेळी जमिनीवरती बाजीराव देशपांडे कोसळलीत आणि मरताना तीच माती कपाळ लावली राजांना अखेरचा मुद्रा केला आणि म्हणले राजा माझा अखेरचा मुद्रा धन्य धन्य राजे मी माझी कामगिरी चौक बजावली राजा मी आता सुखांवर झुकतो राजा माझा अखेरचा मुद्रा माझा राजा ते भेटलो ना एक पुतळा होता बाजीराव देशपांडे खाली होता शिवाजी यांच्यामुळे इत्यादी जीवन आणि हाच रस्ता आहे राजेंचे पाय लागला राजदिल्ली आहे ना या एकदा आता आपण गुरुज करत काय ती तर मी नाही ना मग काय मी रूम कुठे गेले हे तर मी मास्तर चला कुठं रे आले सगळे आता माझी इमारत पाहतो याचं नाव आहे सज्जागुडी यावर तुमचं महत्वाची इमारत सिद्धीवरचा मनाकडला वेढा होता ना माझी घरावरती अडचण पडली होती रांगोळी याच कोटीत राजेने घेतली शिवाय तयार केला होता दली शिवाजी शिवाकाशी राजेतून गेले हाच किल्ला पुरंदरच्या त्रास दिला होता राज्याभिषेकसाठी परत जिंकला होता राज्याभिषेक केला होता रायगडवर त्यानंतर आपल्या गोष्ट वातावरण बिघडलं होतं तरी राजाने मंत्रिमंडळ नेमलं त्यातल्या काही लोकांना दुसरे छत्रपती संभाजी महाराज नको होते हुशार जाणते तत्वज्ञानी होते संभाजी महाराज आणि अशा वेळेला आपल्यातील काही लोकांनी संभाजी महाराजांची बदनामी केली होती नादी स्टॅट विष्णूचे अफवा पसरले होते त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला मुलगा संभाजी महाराजांना घराचा कारभार पाहण्याची पणावर ठेवलं होतं काही लोकांनी नाव दिलं नजर केली याचं काही नाही कारभार पाहायला राहिली होती इथेच 6 महिने संभाजी महाराज इथे राहिली याच कोटीत संभाजी महाराजांना 2 विष प्रयोग झाले 13 जानेवारी 1680 छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांची शेवटची भेट झाली ठिकाण सांगत होते आणि 3 एप्रिल 1680 शिवाजी महाराज वारले तरी संभाजी महाराज इथे होते तिथेच त्यांना काळ होतं की आपले वडील वारले इथून जाऊन गादी होती काय अशी कोठे आहे सध्या कोठे समोर तुम्हाला काही इमारती पाहायला हे पाहायला
समोर तुम्हाला तलाव दिसतो का? हो तिथे होता सिद्धीचा छावणा, छावणी होती तिथे. शिवाकाशीला मारला तिथेच. इकडे पाहिलं तर ज्योतिबाचा होते त्या 2 टॉवर 11 किलोमीटर आहे. 20 मिनिटात तुमच्या थ्रू जातो, 10 मिनिटं 15 मिनिटं. आणि इकडे पाहिजे तू पाण्याचा दली केला पावनगड. शत्रू जे शत्रूने आक्रमण केलं त्यांना वाटत हाच केला, तो ऐतिहासिक सावधगिरी तसा पावनगड आहे. त्याला आता इथून तुम्ही बाहेर यायचं आहे आणि तुम्ही वर जाऊन यायचं आहे. वर जावा, फोटो काढा आणि गाडी पिशी आली आपण गावाची फोन पण. चला शिवाजी महाराज त्या ठिकाण वाचायला ना आपण किचन रूम बटर करा बंद आहे आता. बघा लांब किचन. पण काय असं आलं कसं अर्ध बसा बसा पटापट पटापट. आहे का ही तुम्ही मार्केटचं इथे आहे ताराणीचा राजवाडा. इथे तर स्कूल झाले बघा. इथे शिवाजी महाराज मंदिर आहे उजव्या साईडला. कोण आपला पाहायला मिळतो बघूया. त्या पायऱ्यावरती आपण गेलो तिथून. शाळाचं काय सांगितलं? 6 झाले. हा किल्ला बांधलेला दगडामध्ये. गाडी थोडी दगड सुद्धा आला दगड जलावरून फ्लोट केला जातो. त्यावेळेस तुम्हाला एक तलाव पाहायला मिळेल. आहे का तलाव? हा सोमेश्वर तलाव आहे. आता सगळं दगड काढले. गेस्ट हाऊस डेरीमन. राजे लोक पूर्वी आले किती उतरायचे गेस्ट हाऊस पूर्वी कधी राहायचे. ओके गेस्ट हाऊस बसा बसा मध्ये. चला निघा ना चल लवकर. शेणान सेट केली वाटत ती. सगळ्यांना तिथं का? हां बरं पुढे घ्या. पुढे घ्या. अरे सगळे कोण राहिले काय? थांबा कोण गाडी घ्यायचं आपल्या. इमारत ठीक आहे. हा मायकिनी सध्या पूर्वीचे मुसलमान राजे लोक नाटगाने चौकीवर विचारात घेणे होती. काय केलं आपण काय करणार? आपण ऐकतो काय काय लोक हे पावनभूमी त्यांची पिऊन नाही असं काय सगळं परवानगी नसायचं.
करायला हे तर नाही सांगितलं. नाही ना बाजी देशपांडे पुता साहेब तुम्हाला पाव खिंडीत त्याची का बसवलाय तू हो हेच का ते श्री महात्मा इधार वळा का आता काही इमारती तुम्हाला सांगितलं विजापूरच्या अध्यक्षाने सर या विजापूरच्या अध्यक्षाने 15 सेक्टर मांडल्या काही इमारती तुम्हाला सांगितलं शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकून घेतला आहे ही अध्यक्षाही करून तर विजापूरच्या अध्यक्षाने माध्यमे इमारती ओळखायच्या कशा हिंदूच्या घराला चौकडी असतात मुसलमान यांना कमान असते ही कमान पहा विजापुरी कमान आहे का म्हणजे दगड पाहिल्यामध्ये विजापूर सिंह फुलपाकार काय होती नक्षीगाव मुसलमान याच्यामध्ये गणपती आहे का त्याच्याकडला सिंहाने हत्ती दिसतो सिंहाच्या पोटाला हत्ती आहे ना आता मला सांगा सिंह मोठा असतो का हत्ती मोठा सिंहाच्या पोटाला हत्ती कधी मावू शकत नाही का सिंहाच्या पोटाला हत्ती मारण्याचा पोहोचची नाही शक्तीपेक्षा युक्तीच आहे तिला म्हणा मुसलमान तिला शिवाजी महाराजांनी हत्तीसारखा एक माणूस आहे होता अफजल खान 10 नोव्हेंबर 1619 वध केला प्रतापच्या पायथ्याला आणि 28 नोव्हेंबरला पणा निघाला 3 दरवाजे आपण तिथं उभा आहे तिथे शिवाजी महाराजांचं पहिलं बोल पडलं किती 4 बाजूने खानचा वर्षाव झाला हर हर महादेवचा नारा गुजरा पहिल्यांदा केला अफजल खानचा वध करून शिवाजी महाराजांनी हिंदू स्वराज्य घेतला त्यावेळेला मराठी लोक कोणते काम करतात कसा बसतात श्री गणशाला गणपती आणि सिंह म्हणजे शिवराय आहे हत्ती म्हणजे अफजल खान शक्तीपेक्षा जंगलात सगळ्यात मोठा प्राणी कुठला जंगलाचा राजा कोण आहे दिमाग कोणाचा आहे तब्येत डोका असावं लागतं का ना या खाली उत्तर बोललेला प्रश्न विचारला तर तुम्ही सांगू शकत नाही वाट बघून खाली आलो आता कमान विजापुरी कमान मध्ये उजून एक पाहिलं तू कळतो का आता मी किल्ल्याच्या बाहेर आहे पश्चिम दरवाजा कोकण दरवाजा म्हणतो त्याला आता किल्ल्याला तू सुरुवात होते ज्या वेळेला तुम्हाला अफजल खानचा वृत्ती माझ्या आले होते किल्ल्याला तोफा मांडलं होतं तोफा मांडले तोफा जरी खाऊन जाऊन पाहिले असते तरी लाकडा बदल तुला जरा नॅबीत गेली का ती पैसे नगर पकडल्या खाली बाजू तो होल पडले 3 तोफांच्या किल्ल्याला नुकसान झालेलं आहे आता बघा आपण ह्या वेळेला जर आता आलो असतो पूर्वी तर आपला घरावरती प्रयोग नव्हता कारण पूर्वी दिवस मावळला की घरा घरी वाजून की घराचे दरवाजे बंद होते रात्रीचे दरवाजे उघडले जात होते दिवसाची रात्रीचे गुप्त टाकून गुप्त्यांवरती येत राहायचे आणि हे 3 चौधरी असतात का ते तोफखाने तोफाला घेण्याची का त्यांना केला जायचा आणि सगळ्यात महत्त्वाचा हा रस्ता आहे हा कोकण जोडणारा मार्ग म्हणजे इथून गडावरती जो आपण वापरखाना पाहिजे ना तो मसूचा टोल जायचा हा कोकणातून यायचा आणि इथून नेऊन तो कोकणाला जोडणारा मार्ग तो कोकण आता आपण किल्ल्यावरती निघाली दरवाजे कसे दरवाजे
लाकडी दरवाजा पूर्ण होल पाहायला मिळतात. कोणती बाजू होल आहे का? जरा साईड द्या, जरा साईड द्या. ती जाऊ दे. दोन होल आहेत का? त्या होलचा दरवाजा आणि आगळ अड्डा करायचा. लाकडी अड्डा पहिला दरवाजा, हा सेकंड नोट दुसरा दरवाजा. वीर बघा. शिशामध्ये हा किल्ला खूप चालू करू शकते का? खालून चौरस्ता पाहिला का? आपण इथे खुल्ला हुआ आहे का? हो.